ब्रेकनंतर आपलं स्वागत। खरीप हंगामामध्ये धान खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल झालेली नाही। उन्हाळी धानाची शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावरील खरेदी अद्याप सुरू नाही। त्यामुळे हातामध्ये आलेलं धान पीक ठेवायचं कुठे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। धान पिकासाठी प्रसिद्ध अशा भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली जाते। सध्या आपण भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यांतर्गत असलेल्या चिकणा या गावात आहोत। या शेतशिवारात आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली होती आणि हे धान पीक जे आहेत आता याची मळणी करून जे आहे ते धान पीक आता बोऱ्यांमध्ये भरून याची विक्री केली जाणार आहे। आपण सध्या बघू शकतो मोठ्या प्रमाणात इथे जे आहे धान पीक घेण्यात आलेले आहेत। शेतकरी आपल्या सोबत आहेत। काय सांगाल दादा, पुढील 3 दिवसापर्यंत धान हवामान खात्याने जेव्हा पावसाचा इशारा वर्तवलेला आहे, अशात आपण धान पिकाची मळणी केलेली आहे आणि काय सांगाल तुम्ही? आता आमची नुकसान झाली आहे धानाची। आम्हाला लवकरात लवकर गोडाऊन चालू म्हणजे केला पाहिजे आणि तसं असून तलाठी ऑफिसवाले जे पटवाडी आहेत, पटवाडी साहेब, त्यांनी अजूनही काही खसरा काही चढवला नाही उन्हाळीवाला। आणि आम्ही एक तर नोंदणी करणं सुरू झालेली आहे, पण आम्ही आता नोंदणी तरी कोण्या पद्धतीने करावा हे आमची मागणी आहे आणि लवकरात लवकर गोडाऊन सुरू करण्यात यावं हे आमची मागणी आहे शेतकऱ्यांची। रुपेश सपाटे, TNN मराठी, भंडारा।